वेलकम टू स्टुडंट ब्रिज चॅनल. मी टेक्नो शेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स ब्रिज चॅनलवरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचे प्रकरण 13 त्रिकोणाची एकरूपता कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स हा भाग सविस्तर अभ्यासणार आहोत. त्रिकोणाची एकरूपता यांची एक विशिष्ट प्रकारच्या कसोट्या असतात, परंतु तत्पूर्वी एकरूपता दाखवण्यासाठीच्या एकाच एक संगतीच्या काही बाबी आपल्याला प्रारंभिक बाबी परफेक्ट माहित पाहिजे. मग आपल्याला बाको 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 बा 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 ह्या कसोट्या कळतील. बाजू कोण बाजू, कोण बाजू बाजू, बाजू 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 या कसोट्या. या वर्गामध्ये त्या कसोट्या आपल्याला डिटेल्स मध्ये अभ्यासायच्या आहेत. मागच्या वर्गामध्ये आपण त्यांची तोंड ओळख बघितलेली आहे. आता लक्ष द्या, या समोर त्रिकोणाची एकरूपता दाखवण्यासाठी आपल्या समोर दोन त्रिकोण आहे. या दोन त्रिकोणामध्ये शिरोबिंदू, सुरुवातीला शिरोबिंदूंची जी संगती आहे त्या बाबतीत विचार करूया. ए शिरोबिंदू, या ए शिरोबिंदूशी संगत शिरोबिंदू आहे पी. दुसरा बी शिरोबिंदू, या बी शिरोबिंदूशी संगत आहे क्यू. आणि तिसरा आर शिरोबिंदू, या आर शिरोबिंदूशी संगत आहे या ठिकाणी सी. ओके, आपण हा सी अगोदर घेऊन आर नंतर घेतला तरी चालेल, परंतु क्रम लक्षात घ्या. प्रत्येक शिरोबिंदूला शिरोबिंदूची संगती लावली आपण. ए सोबत पी ची, सी सोबत आर ची आणि बी सोबत क्यू ची. दॅट्स ऑल. आता कोण बघा, कोणामध्ये सुरुवातीला घेऊया आपण ए कोण. कोण ए, याच्या सोबत संगत कोण येईल, कोण पी. कोण पी. तदनंतर कोण क्यू घेऊया. या क्यू कोणासोबत कोण येईल बी. म्हणजे सुरुवात आपण बी पासून करूया. कोण बी बरोबर कोण क्यू. आता इकडे कोण सी बरोबर कोण आर. ओके, आता या पद्धतीने कोणांची संगती देखील आपल्याला कळालेली आहे. आता आपण बघूया बाजूंची संगती. बाजूमध्ये लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ ए बी याची संगती लेंथ ऑफ पी क्यू सोबत, लेंथ ऑफ पी क्यू. तदनंतर दुसरी बाजू बघूया आपण, लेंथ ऑफ बी सी, लेंथ ऑफ बी सी याची संगती लेंथ ऑफ क्यू आर. आणि तदनंतर लेंथ ऑफ ए सी याची संगती लेंथ ऑफ पी आर. म्हणजेच आता हे जे दोन त्रिकोण आहे, पहिला त्रिकोण आहे एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आर. पी क्यू आर हे एकरूप आहेत. ते कोणत्या संगतीमुळे? सुरुवातीच्या संगतीमुळे. म्हणजे शिरोबिंदू ए बी सी याप्रमाणे जर शिरोबिंदू पी क्यू आर एकमेकावर ठेवले, म्हणजे शिरोबिंदू ए बी सी व पी क्यू आर या शिरोबिंदूची जी संगती आहे ती एकाच एक संगती. या एकाच एक संगतीप्रमाणे हा त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर हे दोन्ही त्रिकोण एकरूप होऊ शकतात. मग या तीन बाबींपैकी आपल्याला परफेक्ट कुठल्याही तीन बाबी माहित पाहिजे. एक कोण दोन बाजू, किंवा दोन बाजू एक कोण, किंवा तीन बाजू, किंवा कर्णभुजा. कर्णभुजा म्हणजे एक काटकोन करणारी बाजू आणि एक कर्ण असलेली बाजू, किंवा एक काटकोन करणारी बाजू आणि एक काटकोन करणारी दुसरी बाजू. याप्रमाणे जरी आपल्याला माहिती मिळाली तर त्यावरून ते दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाहीत हे आपल्याला ठरवता येतं. आता आपण कसोटीकडे वळूया. हा प्रारंभिक मुद्दा आहे. प्रारंभिक मुद्द्यानुसार आपल्याला कसोट्याकडे जाता येतं. हे बेसिक नॉलेज झालं. हे बेसिक नॉलेज आपल्याला असलं की आपल्याला कसोट्याकडे जाता येईल. आता आपण पहिली कसोटी बघूया. आता आपल्या समोर बा को बा या संगतीप्रमाणे, म्हणजे बाजू कोण आणि बाजू, याच्यामध्ये बघा लेंथ ऑफ ए बी ही एक बाजू, त्याच्यानंतर कोण मेजर ऑफ अँगल ए बी सी हा कोण, आणि इकडे मेजर ऑफ अँगल एल एम एन हा कोण, आणि तिसरी बाजू लेंथ ऑफ बी सी आणि इकडची बाजू लेंथ ऑफ एम एन म्हणजे
बाजू, कोन आणि बाजू याप्रमाणे. तर सुरुवातीला आपल्याला संगती दाखवायची आहे, ती आहे लेंथ ऑफ ए बी. हिच्या बरोबरची तिकडची बाजू आहे लेंथ ऑफ एल एम. लेंथ ऑफ एल एम. ओके, हा त्रिकोण आहे. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल एम एन. त्रिकोण एल एम एन. आता या त्रिकोणाला वाचण्याची पद्धत देखील बघा. जर आपण ए बी सी या टोकाकडून वाचलं तर याचं वाचन करताना आपण बाजू, कोन, बाजू याप्रमाणे वाचलं आहे. तर याला देखील तसंच वाचावं लागेल. एल एम एन म्हणजे बाजू, कोन आणि बाजू या पद्धतीने. आपल्याला याला एल एन एम असं जर वाचलं तर ते चुकीचं वाचन होईल, कारण आपण ही बाजू, हा कोन आणि ही बाजू असं जर वाचतो आहोत तर इकडे देखील ही बाजू, हा कोन आणि ही बाजू असंच वाचायचं आहे. आपल्या लक्षात येत आहे. ओके, त्यानंतर दुसरी बाजू. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय घेतली, बाजू घेतली ए बी ही बाजू, म्हणजे इथे ही बाजू घेता येईल एल एम. त्यानंतर आहे कोन, म्हणून अँगल बी याच्यासोबत संगती लागेल अँगल एम ची. अँगल एम. आणि त्यानंतर शेवटची बाजू बी सी. लेंथ ऑफ बी सी ची संगती आहे या बाजूची एकरूप किंवा समान बाजू आहे लेंथ ऑफ एम एन. आता हिला एन एम असंही वाचू शकतो, एम एन असंही वाचू शकतो. लेंथ ऑफ एन एम. बी सी एम एन किंवा एन एम तीच बाजू होते. एन एम ही तीच बाजू आहे, एम एन ही तीच बाजू आहे. ओके, आता लक्ष द्या. शिरोबिंदू ए शिरोबिंदू सोबत संगत शिरोबिंदू आहे एल. बी शिरोबिंदू सोबत संगत शिरोबिंदू आहे एम. आणि सी शिरोबिंदू सोबत संगत शिरोबिंदू आहे एन. इथे मात्र लक्ष देण्याची गरज आहे, कारण या शिरोबिंदू प्रमाणे जर ही आकृती या आकृतीवरती मांडली किंवा ठेवली तर ते एकमेकास तंतोतंत जुळाले पाहिजे. ते एकमेकाशी तंतोतंत त्या ठिकाणी त्यांनी जागा व्यापली पाहिजे. आपल्याला ए शिरोबिंदूशी एल शिरोबिंदू हा संगत लावता येतो. ए सोबत एम जर लावला तर तो चुकीचा होईल, किंवा एन लावला तरी तो चुकीचा होईल या माहितीप्रमाणे. म्हणून ए बी सी संगत शिरोबिंदू एल एम एन इतकं सुटसुटीत. आणि ह्या विवेचनावरून म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप आहेत त्रिकोण एल एम एन. या कारणानं हे त्रिकोण एकरूप आहेत. याला 3 कारण आहेत एकरूप होण्यासाठी. एक बाजू, एक कोन आणि एक बाजू, आणि त्याचप्रमाणे शिरोबिंदूची संगती. ही बाजू, कोन आणि बाजू यांची संगती झाल्यामुळे शिरोबिंदूंची संगती झालेली आहे हे लक्षात येतं. मग याप्रमाणे आपल्याला या संगतीप्रमाणे त्रिकोण एबीसी व त्रिकोण एलएमएन एकरूप आहेत. हे आपल्याला अंतिम उत्तर लिहावं लागेल. या 2 ओळी आपल्या उत्तरात असणं गरजेचं आहे. एवढं विवेचन करून या 2 ओळी लिहिल्या की आपण परफेक्ट उत्तर लिहिलं असा त्याचा अर्थ होतो. आता पुढची कसोटी. त्यानंतरची आपली पुढची कसोटी आहे बा बा बा, म्हणजे बाजू बाजू बाजू. 3 संगत बाजू. ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू. बा बा बा. पहिला त्रिकोण आहे पी क्यू आर, म्हणजे इथून प्रारंभ झाला पी क्यू आर. दुसरा आहे एक्स वाय झेड, इथून प्रारंभ झाला एक्स वाय झेड. आता यामध्ये सुरुवातीला आपण बाजूंची संगती लावूया. बाजू म्हणजे लेंथ ऑफ सुरुवातीला पी क्यू. हिच्याशी संगत बाजू आहे लेंथ ऑफ एक्स वाय. लेंथ ऑफ एक्स वाय. तदनंतर दुसरी बाजू आहे लेंथ ऑफ क्यू आर. लेंथ ऑफ क्यू आर च्या संगत आहे लेंथ ऑफ वाय झेड. लेंथ ऑफ वाय झेड. आणि तदनंतर लेंथ ऑफ
आर पी संगत बाजू आहे लेंथ ऑफ एक्स झेड. आता लक्षात द्या, म्हणजे या ठिकाणी तीनही बाजू, यामध्ये ही आर पी ही बाजू एक्स झेड शी संगत आहे, क्यू आर ही बाजू झेड वाय शी संगत आहे आणि एक्स वाय ही बाजू क्यू पी शी संगत आहे. म्हणून यांचे शिरोबिंदू जे संगत शिरोबिंदू येतील, पी या शिरोबिंदूचा संगत शिरोबिंदू येईल एक्स, त्यानंतर क्यू या शिरोबिंदूचा संगत शिरोबिंदू येईल वाय आणि आर या शिरोबिंदूचा संगत शिरोबिंदू येईल झेड. म्हणजे हे शिरोबिंदू तंतोतंत एकमेकावरती ठेवले तर ह्या आकृत्या एकरूप होतात, असा त्याचा अर्थ. म्हणजे वरील संगतीप्रमाणे त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एक्स वाय झेड. या संगतीप्रमाणे त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एक्स वाय झेड हे एकरूप आहेत. यालाच बा 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 बाजू 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 ही कसोटी म्हणतात. तिसरी जी आकृती आहे आपल्या समोर, दोन कोन आणि एक बाजू. यामध्ये दोन कोन म्हणजे को बा को, कोन बाजू कोन, इकडं कोन बाजू कोन. या कसोटीचं नावच आहे को बा को, म्हणजे दोन कोन आणि एक बाजू समाविष्ट असलेली कसोटी, याला को बा को म्हणतात. यामध्ये त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण डीई एफ, एक्स वाय झेड आणि डीई एफ या त्रिकोणाचं वाचन लक्षात घ्या. एक्स कडून वाय कडे वाचन केल्यानंतर इकडे झेड कडे गेलो, इथेही डी कडून ई कडे वाचन आणि इकडे एफ कडे गेलो. इथे आपण याच क्रमाने वाचन करायचं आहे. जर याचं वाचन आपण एक्स झेड वाय असं केलं तर याचं वाचन आपल्याला डी एफ ई असं करावं लागेल. म्हणजे यांच्या शिरोबिंदूच्या संगतीनुसार वाचन करावं लागतं. आता याच्यामध्ये आपल्या समोर असलेल्या बाजू बाबी म्हणजे कोन एक्स म्हणजे अँगल एक्स, याची संगती आहे अँगल डी सोबत, अँगल डी सोबत. दुसरी गोष्ट यामध्ये आहे बाजू लेंथ ऑफ एक्स झेड, लेंथ ऑफ एक्स झेड याच्या संगत बाजू आहे लेंथ ऑफ डी एफ, लेंथ ऑफ डी एफ. आणि तदनंतर कोन झेड अँगल झेड याच्या सोबत संगत आहे अँगल एफ, अँगल एफ. म्हणजेच आता शिरोबिंदूची जर संगती लावली तर एक्स या शिरोबिंदू सोबत संगत शिरोबिंदू आहे डी, त्यानंतर झेड या शिरोबिंदू सोबत संगत शिरोबिंदू आहे एफ आणि तदनंतर वाय या शिरोबिंदू सोबत संगत शिरोबिंदू आहे ई. मग या संगतीप्रमाणे त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप आहे त्रिकोण डी ई एफ सोबत. लक्षात घ्या, या संगतीप्रमाणे वरच्या या तीन विवेचनावरून म्हणजे कोन बाजू कोन आणि इकडे देखील कोन बाजू कोन यांची मांडणी जर आपण एक्स ला डी शिरोबिंदू जुळवला, झेड ला एफ जुळवला आणि वाय ला ई जुळवला आणि ही आकृती याच्यावरती तंतोतंत ठेवली तर हे एकरूप त्रिकोण आहेत. मग या संगतीप्रमाणे उत्तर आपल्याला लिहायचं आहे, या संगतीप्रमाणे एक्स वाय झेड एकरूप डीई एफ. येते लक्षात. आता आपण पुढची कसोटी बघूया. चौथा जो कसोटीचा प्रकार आहे तो को को बा किंवा तिलाच आपण म्हणतो बा को को, बाजू कोन कोन किंवा कोन कोन बाजू. आता लक्ष द्या, इथं आहे कोन, इथं आहे कोन आणि ही आहे बाजू. या टप्प्याने गेलो तर कोन कोन बाजू आणि खालच्या टप्प्याने आलो तर बाजू कोन कोन, बाजू कोन कोन. तीन बाबी कुठल्याही परफेक्ट मॅच होत असल्या तर ते त्रिकोण एकरूप असतात. हेच याचा उद्देश आहे, हेच या कसोटीचं वैशिष्ट्य आहे. आता यामध्ये पहिली बाब आहे, पहिली बाब कोन अँगल ए याच्या सोबत अँगल पी, अँगल पी हा संगत आहे. दुसरी बाब आहे अँगल म्हणजे कोन बी, कोन बी सोबत संगत कोण आहे कोन क्यू हा कोन.
बी कोणासोबत क्यू कोन, आणि बाजू लेंथ ऑफ बी सी सोबत संगत बाजू आहे लेंथ ऑफ क्यू आर, लेंथ ऑफ क्यू आर। या तीन बाबी एकमेकाशी संगत आहे। तीन बाबीमध्ये पहिली बाब म्हणजे कोन, ए कोणाशी पी कोन संगत, बी कोणाशी क्यू कोन संगत आणि बी सी बाजूशी क्यू आर बाजू संगत। मग हे जर संगत आहे तर शिरोबिंदू पी शिरोबिंदू सोबत शिरोबिंदू संगत आहे ए, त्याला आपण असं लिहिता येईल ए शिरोबिंदू सोबत पी शिरोबिंदू, ए शिरोबिंदू सोबत पी शिरोबिंदू किंवा पी शिरोबिंदू सोबत ए शिरोबिंदू। दुसरा आहे बी शिरोबिंदू सोबत क्यू शिरोबिंदू आणि तिसरा आहे सी शिरोबिंदू सोबत संगत शिरोबिंदू आहे आर। मग या विवेचनावरून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर। मग हे दोन त्रिकोण या तीन संगत शिरोबिंदूमुळे व दोन कोन आणि एक बाजूमुळे एकरूप आहेत, हा त्याचा अर्थ होतो। मग इथं लिहिता येईल आपल्याला या संगतीवरून त्रिकोण एबीसी सोबत एकरूप त्रिकोण पी क्यू आर आहे किंवा त्रिकोण पी क्यू आर हा एबीसी सोबत एकरूप आहे। को बा या कसोटीप्रमाणे पुढील कसोटी बघूया। कसोटी प्रकारातला पाचवा जो प्रकार आहे काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहिती आहे। कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या एक बाजूचा वर्ग अधिक काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे पाया वर्ग अधिक उंची वर्ग असंही त्याला म्हटलं जातं। तर त्यामध्ये तात्पर्य की काटकोनासमोरची बाजू कर्ण असते। आता या काटकोन त्रिकोणाच्या कर्ण भुजा कसोटीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये एक कोन काटकोन असतो। काटकोन कोन आला की ती 100% कसोटी आहे काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी। आता यामध्ये काटकोन दाखवण्यासाठी चौकोनानं काटकोन दाखवला जातो, बाकीचे कोन या पद्धतीने दाखवले जातात, परंतु काटकोन मात्र या पद्धतीने दाखवला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला संगती जी दाखवायची आहे त्यामध्ये बाजू ए बी म्हणजे लेंथ ऑफ ए बी सोबत संगत बाजू आहे लेंथ ऑफ पी क्यू, लेंथ ऑफ पी क्यू। काटकोनासोबत काटकोन संगत म्हणजे अँगल बी सोबत संगत आहे अँगल क्यू आणि कर्ण एसी सोबत कर्ण पी आर संगत म्हणजे लेंथ ऑफ ए सी सोबत लेंथ ऑफ पी आर हा संगत आहे। हा कर्ण आहे, कर्ण आहे आणि हा काटकोन आहे, काटकोन आणि ही काटकोन करणारी एक बाजू आहे, एक बाजू लक्षात घ्या। कर्ण काटकोन आणि काटकोन करणारी एक बाजू ह्या बाबी आल्या की या संगतीप्रमाणे ती कसोटी असते काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी। आता यामध्ये बिंदू जे संगत येतील तर ए या शिरोबिंदू सोबत पी शिरोबिंदू संगत येतो, तदनंतर बी या शिरोबिंदू सोबत क्यू हा शिरोबिंदू संगत येतो आणि तदनंतर सी या शिरोबिंदू सोबत आर हा शिरोबिंदू संगत येतो। मग यावरून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर या पद्धतीने या कसोटीप्रमाणे आपल्याला हे त्रिकोण एकरूप दाखवता येतात। आता आपल्या समोर आहे प्रॅक्टिस सेट सराव संच 13.1। या सराव संचामध्ये पुढील आकृत्यातील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत। प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकाशेक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा। आता हे तुम्हाला मी शिकवलेल्या विवेचनावरून 100% सोडवता येईल। तरीही पहिली आकृती बघा, तुम्हाला डिस्प्लेवर दिसते। यामध्ये ही आकृती वाचत असताना अशी वाचली जाईल WZX आणि WZY या पद्धतीने किंवा WXZ व WYZ। आता याच्यामध्ये एक बाजू एक कोन
आणि एक बाजू म्हणजे बा को बा ही कसोटी तयार होते आणि याची एकाच एक संगती ही XWZ व YWZ या पद्धतीने ही कसोटी बा को बा कसोटी प्रमाणे ही जोडी एकरूप आहे किंवा ह्या दोन कोन हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सराव संच 13.1 सोडवायचा आहे. आपल्याला संपूर्ण सराव संच 13.1 सोडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण स्टुडंट ब्रिज चॅनलवरती आहात. अद्याप आपण जर स्टुडंट ब्रिज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. पुढील भागात पुन्हा एकदा अशाच रंजक गणितासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.